नमस्कार मंडळी, नमस्कार. चला पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे निकाल पूर्णपणे हातात आले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. अपक्षांपैकी 7-8 जणांनी भाजप शिवसेना युतीला पाठिंबा पण दिला. पण हा कौल उद्धव ठाकरे यांना मात्र मान्य नाही बरं का. ते म्हणतात बहुमत आमच्याकडंच आहे. याचा अर्थ समजला नाही, पण असा काढता येईल की सत्तेवर तुम्ही असला तरी मुंबईकरांच्या मनात मात्र ठाकरे घराणंच आहे. दुसरा एक मुद्दा असा की शिवसेना फुटून बरेच जण भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानं होणारा महापौर हा मूळचा शिवसेनेचाच किंवा शिवसैनिकांच्या पाठबळावर आलेला असणार. असो, हे कॅल्क्युलेशन आपल्या आकलनापलीकडचं आहे. द्राविडी प्राणायामच म्हणा ना. तर ही पार्श्वभूमी आणि आपण आता वात्रटिका ऐकणार आहोत. तिचं शीर्षक आहे, नाक कापलं तरी भोकं कायम. नाक कापलं तरी भोकं कायम. ऐका बरं का. कॅल्क्युलेटरसह आले, सत्तेवर आम्हीच म्हणू लागले. कॅल्क्युलेटरसह आले, सत्तेवर आम्हीच म्हणू लागले. आदू बाळासह रडत रवत आले, काही शब्दाला जागले. बहुमत आमचंच, महापौर कुणाला करायचं बोला. बहुमत आमचंच, महापौर कुणाला करायचं बोला. देवाभाऊ खोटारडा, कसलं बहुमत, लावला टोला. जिंकलेले नगरसेवक हे तर मूळचे शिवसैनिकच ना. महापौर कुणीही हो, शिवसेनेचाच असणार ना. कागदावर जिंका हो, मुंबईच्या मनात उभा ठाच ना. नगरसेवक डांबले, याचा अर्थ जनावरांचा गोठाच ना. आकड्यांचं कॅल्क्युलेशन ठामपणानं मांडतात राव. हे मंडळी, आकड्यांचं कॅल्क्युलेशन ठामपणानं मांडतात राव. डोक्यात काय काय शिजतं ते उद्धव रावांनाच ठाव. चला म्हणू, टोणगे झाले भरोशाच्या म्हशीच आहेत. तर चला म्हणूया, टोणगे झाले भरोशाच्या म्हशीच आहेत. देवाभाऊंनी नाक कापलं तरी भोकं तशीच आहेत. तर मंडळी, ही होती आजची माझी वात्रटिका. आपल्याला आवडली असेलच. नेहमीप्रमाणे लाईक करा, इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका छानशा वात्रटिकेसह. मनापासून धन्यवाद.